सर 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 मी चुकली आहे, मला माहिती आहे, पण मला तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं. तुमचा विश्वास मोडेल किंवा तुम्हाला त्रास होईल असं मी कधीच नाही वागणार. मगाशी मी घाबरले होते, पण पुन्हा असं नाही होणार. शपथ, मी परत असं कधीच नाही वागणार सर. मी खरंच सॉरी, मी परत नाही करणार असं. ठीक आहे, मी न सांगता नाही जाणार. ठीक आहे, समजलं मला. रडू नको आता. हे काय? पट्टी कुठे आहे? उघडी का ठेवली अशी जखम? हा, ती भांडी घासताना ओली झाली होती. मग भांडी घासताना? अगं 2 दिवस घरातल्या दुसऱ्या कोणी काम केलं तर काय आभाळ कोसळणार नाहीये. चिघळली आहे ती जखम, आता काळजी घ्यायला हवी ना त्याची. जरा स्वतःकडे लक्ष देत जा. बस बस इकडे बस. अहो नको, मी करते. बस बस लवकर, चल, काम आहेत मला, वेळ नाहीये. बस बस, चल, काम आहेत मला, लवकर चल. बस. हो, झालं. त्या हाताची काळजी घे आता. हा? जा, आराम कर, जाऊन जा. ऐक ना मोहन, काही म्हणालीस का? थँक्यू. आणि ऐक ऐक, झोपण्याआधी दार नीट लावलंय की नाही 2दा चेक कर. हा, नुसतं ओ करू नको, चेक कर खरंच. आणि स्वतःची काळजी घे जरा. प्रत्येक वेळी मी वाचवायला येईनच असं नाहीये. हो सर. एक धागा दुसऱ्या धाग्याला जोडला जातोय, पण ही वीण नात्यांची आहे का विनाशाची, हे तो येणारा काळच ठरवल. वरचा समद बघतोय. हॅलो, ठीक आहे.
बाईसाहेब मी मी ठेव. असू दे. घाबरू नकोस. हे बघ, मला माहिती आहे आज जरा मी तुझ्याशी जास्तच कठोरपणे वागले. नाही, माझ्या वागण्याचं स्पष्टीकरण देत नाहीये मी. पण तूच बघ ना, घरात एक एक गोष्टी अशा विचित्र घडतायत की घरात नवीन आलेल्या माणसावर संशय घेण्याशिवाय पर्यायच नाहीये अगं. आणि ह्याच्या आधीचा एक्सपिरियन्सही फार काही बरा नव्हता. म्हणून सांगते, खरं काय ते सांगून टाक. त्या दिवशी बंगल्यात आलेली ती म्हातारी कोण होती? आणि अगं, आज दिवसभर तू कुठे गेली होतीस? तू खरं सांगितलं नाहीस ना तर उगाच हे प्रकरण ना पोलिसांपर्यंत जाईल अगं.